ओ आई साहेब मला काय काय केलं तुला? नाही ग हो अजून हा काय केलं नाही का काय करू तुला सांग. थांबा अजून आंघोळ करून यायचंय मला तुला आता उपीट केलेलं आवडत नाही, पोहे रोज रोज नको म्हणती, शिरा तुपातला चांगला खा म्हणलं तर नको म्हणती. मग माझ्या शिकवण्यासाठी आहे. भेण्यासाठी, हा. बैड्यासाठी अंडी उकडली ती. ती नीट कसं काय निघलं नाही हो, फुटलेच अगं ती काय झालं माहिती आहे का, अंडी नवीन आहे ती का काय आहे ती, म्हणजे लगेले कोंबडीनं घातलेली असते ती का नाही अंडी ताजी, त्याचं टरपाल लवकर निघत नाही. जेवढी जुनी अंडी होती का नाही तेवढं त्याचं टरपाल निघतंय. मीठ टाकून शिजवले पण काही निघत नाही नीट टरपाल. लय दिवस अंडी आणून ठेवल्यामुळं तसं होतंय फ्रीज मध्ये काय माहिती. एकदम आणायची नाही ती लागल तशी आणायची हो. भैयाला म्हणलंय थोडी थोडी आण, पण म्हणला मला कामानं जमत नाही आणायला, म्हणून त्यानं एकदमच 50-60 अंडी फ्रीज मध्ये आणून ठेवली ती म्हणूनच तसं व्हायला जास्त लागलं. दिवस ठेवल्यामुळेच त्याचं टरपाला निघत नसेल असं मला वाटतंय. ताजी आणत जा, तेवढंच तुला आता उकडून देते म्हणलं तर नाही त्याला काय कळत. आता बघू काय जरा हाय ऐकतोय का बघू, ऐकते तेवढी तर उकडली ती आता. पण हे मला द्यायला लागलाय त्रास लय, काढा टरपाला. त्याचं खरं आपल्याला करा नाश्ता. आता ही काढून ठेवती, स्वच्छ हात धुवून बाजूला ठेवती, आणि मग तुला काय करायचंय नाश्त्याला. करा काय तर करा काय तर म्हणजे काय नेमकं नाव घेतल्याशिवाय तू कसं करायचं. तुम्हाला काय करू वाटतंय ते करा. मला आपलं साधं काय तर भाजी भाकर करू खा वाटती. करा मग तीच. मस्तपैकी हे करूया, गरगट्टा करू. आज आजीनं भाजी आणून ठेवलेली बर आणि भाकरी पण तुला नाश्त्याला मी देते काय तर करून, यायचं आंघोळ करून. हा